नमस्कार मित्रांनो, कर्जमाफी झाली पण बऱ्याच जणांना असा प्रॉब्लेम आला की ऑनलाईनला त्याची व्याजासकट जी रक्कम आहे ती काही जणांना दाखवली आणि काही जणांची व्याजासकट जी रक्कम आहे मित्रांनो ती कमी दाखवलेली. व्याजासकट रक्कम जी आहे ती वेगळी आणि ऑनलाईनला वेगळी. मग झालं याच्यामध्ये काय, तर इथं सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे मित्रांनो. कारण काय माहिती का, याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं की बाबा जर कर्जमाफी केली तर शेतकरी मालामाल होत नाही. मालामाल कोण होतं माहिती का, बँका. कारण काय माहिती का, त्याला व्याजासकट रक्कम दिली जाते. त्यामुळे काय होतं माहिती का, बँका मालामाल होते असं त्यांनी सांगितलं होतं. आता एक बैठक झाली होती मित्रांनो, ती पण कधी माहिती का, माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 3/6/2026 रोजी एक बैठक संपन्न झाली होती. आणि याच्यामध्ये त्यांनी ठरवलं होतं मित्रांनो की जर समजा एनपीए मध्ये तर तुमचे खाते गेलेले सगळ्या शेतकऱ्याचे बरोबर आहे, पण त्यांनी काय केलं, एक पर्सेंटेज काढलं होतं. एक इयर वाईज नुसार किंवा तारखेनुसार त्याने काय केलं होतं, शेतकऱ्याला पर्सेंटेज दिलेले समजा एनपीए मध्ये गेलेल्या खात्याला. आता एक उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, 2 लाखाच्या आतमध्ये समजा व्याजासकट रक्कम तुमची झालेली 1,90,000 रुपये, बरोबर आहे. 1,90,000 रुपये तुमची रक्कम झाली आणि त्यांनी एक तारीख दिली होती पहा निश्चितेची. ती तारीख काय माहिती का, 31/3/2023 पर्यंत ज्या ज्या शेतकऱ्याची समजा 1,90,000 रुपये रक्कम आहे आणि त्याचं काय झालेलं 31/3/2023 पर्यंत ते एनपीए मध्ये खातं गेलेलं आहे, त्याला 55% व्याजासकट काय दिलेलं माहिती का, त्यांनी त्या 55% एनपीए मध्ये गेल्यामुळे त्याला सूट दिलेली 55%. 55% सूट दिल्यामुळे काय झालं माहिती का, त्याची जी रक्कम आहे मित्रांनो व्याजासकट समजा त्याला भराव किती लागणार आहे, फक्त 1,04,500 रुपये. बाकीची रक्कम केंद्र जे सरकार मित्रांनो ते बँकेला देणार नाही आणि तुम्हालाही शेतकऱ्याला भरायची गरज नाही, कारण तुम्हाला ती सूटमध्ये आलेली, त्याच्यामुळे शेतकऱ्याला भरायची गरज नाही. बरेच जण टेन्शनमध्ये होते की बाबा मग व्याजासकट रक्कम एवढी व्हायला लागली, मग इतकीच कमी कसं काय. तर मित्रांनो ती तुम्हाला वरची रक्कम भरायची गरज पडणार नाही, कारण तुम्ही त्या पर्सेंटेजमध्ये बसलेली एनपीच्या, त्यामुळे तुम्हाला एवढी रक्कम भरावं लागणार आहे. ती कोण गव्हर्नमेंटच देणार, त्याला तुम्हाला 1 रुपया भरायची गरज नाही, तुम्ही केवायसी करू शकता असं याच्या बैठकीच्या म्हणण्यानुसार बरं का. पण आज बँकेमध्ये गेल्यानुसार बँकेवाले काय म्हणते माहिती का, आम्हाला तसे निर्देश वगैरे काय आले नाही, आम्ही तुम्हाला सांगू, तुम्हाला करायचे असले तर करा केवायसी, तुम्हाला वरची रक्कम भरायची असली तर भरा किंवा 2-3 दिवस थांबा. त्यामुळे काय करा माहिती का मित्रांनो, 2-3 दिवस थांबा, हे निर्देश त्याच्याकडे पण येतील आणि ते सांगतील तुम्हाला स्वतः किंवा तुम्ही केवायसी करा. आता हे बैठकीचे इति पत्र आहे मित्रांनो, हे माझ्याकडे ऑनलाईनला आलेलं आहे. आता हे खरं आहे नाही आहे, तुम्ही पण शहानिशा करा मित्रांनो. आता मी हे जसं सांगितलं मित्रांनो तसं त्या पद्धतीनं जर कोणाचं जर असं असेल मित्रांनो तर चेक करा तुमची रक्कम तेवढी आहे का. जर असेल तर नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो, आणि बाकीच्याला पण केवायसी करायला सांगा. आता 4 लाख जर असले मित्रांनो तुमचं रक्कम समजा 4 लाख आहे आणि तुमचं काय झालेलं माहिती आहे का, 4 लाख एनपीए मध्ये गेलेले 31/3/2023 रोजी 55% तुम्हाला पण सूट भेटणार आहे. आणि तुमचं तुम्हाला व्याजासकट रक्कम किती भरावं लागणार माहिती आहे का, समजा तिथं 2,20,000 रुपये तुमचं होतं तर तुम्हाला ती 2 लाख काय करणार आहे, गव्हर्नमेंट देणार आहे बँकेला, आणि ते वरची जी रक्कम 20,000 तुम्हाला भरावं लागणार आहे. म्हणजे तुमचं किती माफ होणार आहे, ते सगळं जेवढं आहे तेवढं माफ होणार आहे, परंतु वरचे 20,000 रुपये तुम्हाला भरावं लागणार मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड करतो, तिथं बघा मित्रांनो. तर बघा आता गव्हर्नमेंटनं काय केलं माहिती का, 1,80,000 काय केलं, बँकेला द्यायची गरज पडणार नाही जर 4 लाख असेल तर. आणि 2 लाखापर्यंत असेल तर मित्रांनो तुम्हाला सरळ सरळ काय होणार आहे माहिती का, माफीमध्ये बसणार आहे तुम्ही. फक्त तुम्ही काय केलं पाहिजे माहिती का, फार्मर आयडी काढलेला पाहिजे मित्रांनो, बस. बाकी काहीही काढायची गरज नाही मित्रांनो तुम्हाला. आता याच्यामध्ये सगळ्यात मोठी शंका मित्रांनो ही सुटलेली आहे शेतकऱ्याची, आणि ते बैठकीमध्ये पण त्यांनी सांगितलेलं मित्रांनो, 30 कोणती तारीख आहे ती 3/6/2026 बैठकीमध्ये त्यांनी क्लिअर सांगितलं मित्रांनो. याचा तुम्ही पण एकदा चौकशी करा, बरोबर आहे का नाही, कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. धन्यवाद.